आज की ताजा खबर। आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर। आओ काका जी इधर, आओ मामा जी इधर, सुनो दुनिया की खबर। मैं तुम्हारे लिए दुख और खुशी भी लाया, मैं तुम्हारे लिए आंसू भी हंसी। माहिती मिळविण्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे। या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री राजेश एन ठाकूर साहेब, संस्थापक अध्यक्ष, माहितीचा अधिकार हक्क मंच, हे आपल्याला माहिती देण्याकरिता उपलब्ध झाले। त्यांनी बरीच चांगली माहिती आपल्याला येथे दिली। त्यातल्या त्यातच त्यांनी विशेष म्हणजे माहिती अधिकार अधिनियमाचा पुस्तक आपल्या कार्यालयास उपलब्ध करून दिली। त्यातल्या त्यात अधिनियमाची त्यांनी तयार केलेली विथ सगळे GRs, कोर्ट ऑर्डर्स हे लावून सुद्धा एक छोटी पुस्तिका सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। त्या पुस्तिकेचे एक PDF करून मी आपल्या ग्रुपवर टाकेल, जेणेकरून सर्वांना याच्याबद्दल माहिती मिळेल। सर आज आपल्या इथे आले, त्यांनी एक फार छान माहिती आपल्याला दिली। बऱ्यापैकी आपल्याला ज्या काही शंका होत्या त्या आपण त्यांच्या समक्ष मांडल्या, त्यांनी त्याचे निराकरण देखील केले। याबद्दल मी सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या वतीने सरांचे आभार मानते। त्यांचं वार्ताहरशिप म्हणजे आता जेमतेम केलेले आहे, तर तुमच्या उपस्थित त्यांना द्यावं अशी माझी। त्यांना सर सुरुवातीला सांगायचं असतं, आपण त्यांना नाही काय नाही, आता प्रशिक्षण हे नियुक्ती करता आणि त्यांचं काम हे काय अभिनंदन मॅडम, आणि खूप मोठे काम केलं तुम्ही। आणखी एक वार्ता येथे उपस्थित आहे। अशी आम्ही नागपूर जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सुपडी कलार इथे आलेलो। आज या सुपडी कलारमध्ये जे सरपंच आहेत सुरेशजी उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंद वार्ताच्या संपादक राजेश एन ठाकूर मी स्वतः यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सुपडी कलार या गावात वार्ताहर पदावर हिंद वार्ताच्या आणि गुप्ता कॅमेराच्या वार्ताहर पदाकरता सौ शुभांगी वाघमारे यांची निवड केलेली आहे। याबद्दल आम्ही सरपंच साहेब यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांच्या काय प्रतिक्रिया आणि त्यांची कशी काय अभिनंदन शुभांगी आहे। सर आम्ही हे केलेलं आहे शुभांगीला, काय म्हणाल तुम्ही? सर मी एकच म्हणेन का शुभांगी भीमराव वाघमारे या तडफदार महिला असून सध्या त्यांचा स्वभावसुद्धा बोलते आणि तशाच सांभाळून बी केले ते सर्व सत्तेसाठी ते झटत राहते। आता त्यांचा स्वभाव पण पाहता जोपर्यंत राहत राहिले तेव्हा पण त्या तुम्ही जे नियुक्ती केली त्याबद्दल मला तुमचे आभार मानावं असं वाटते, कारण का त्या खरंच ॲक्टिव्ह आणि वेळोवेळी तोंडच्या आमची ते अशा वर्कर याच्या CRPचे बजेकडे कामही करते। त्यासुद्धा स्वतःचे बाजूला कामं सर्व घरदारची कामं सोडून त्यांना प्रत्येक वेळोवेळी मिटिंगला सर्व बायाला प्रोत्साहन करते आणि सर्व ते कामं व्यवस्थित पडते। त्याबद्दल त्यांना तुम्ही निवडलं त्याबद्दल मला अभिमान आहे आणि त्यांना खरंच हे वार्ताहर बाकी महिला आहे गावामध्ये पण नाही करू शकत आणि त्या टाईम देऊ शकत नाही। त्या केव्हाही तुम्ही फोन केला केव्हाही कोणती माहिती दिली तरी ते ताबडतोब बाजूला काम करून आपल्यापर्यंत कामं सोडून द्याते, आपले कामं करायचे। त्याबद्दल त्यांचं निवड केली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो आणि त्या सुभांगीचे नाव घेतलं आता।
आदिवासी तरुणी केलेला आहे.